नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळची नवीन अपडेट आलेली आहे. तर बघूया आपण नवीन अपडेट काय आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एस टी महामंडळामध्ये 24,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची आणि काय काय डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही न्यूज आजच आलेली आहे. एस टी महामंडळात 24,000 पदे भरली जाणार आहेत. शासनाचं चळवळ सुरू झालेली आहे. तर बघा मित्रांनो, काय आहे माहिती. त्यानंतर आपण बघूया किती जागा आहेत आणि त्यानंतर बघूया त्याची तयारी तुम्हाला कशी करायची आहे. प्राप्त माहितीनुसार एस टी महामंडळामध्ये सार्वजनिक वाहतूक संस्था असलेले राज्य परिवहन महामंडळ वाहकासह सहाय्यकाची पदे भरपूर अशी रिक्त आहेत. महामंडळातील रिक्त पदाची संख्या ही 24,000हून अधिक आहे. रिक्त असलेले चालक, वाहक, सहाय्यक आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या हालचाली महामंडळाकडून सुरू झालेली आहे. तर या पदामुळे कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. तर प्रवाशांनाही याची झळ बसत आहे. उत्पन्न वाढीवर परिणाम होत आहे. प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचप्रमाणे वाढीसह परिणाम दिसून येत आहेत. तर चालक, वाहक, सहाय्यकाच्या रिक्त पदावर कंत्राटी भरती पूर्ण भरण्याची शासनाने मंजुरी दिलेली आहे. तर बघूया आपण याची पुढील तुम्हाला 17,450 या पदासाठी अशी तयारी करायची आहे. एस टी महामंडळ भरती 2026 17,450 पदासाठी शैक्षणिक व वैयक्तिक कागदपत्रे तयार ठेवायची आहे. 10वी-12वी मार्कशीट प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचप्रमाणे डोमोसाईल प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, बँकेचे पासबुक झेरॉक्स आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स. त्याचप्रमाणे तुम्हाला PCV बॅच, पब्लिक सर्व्हिस व्हेकल पाहिजे आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र पाहिजे आहे. 20 नमुन्यातील अर्ज करायचा आहे आणि स्वयं घोषणापत्र एक तयार ठेवायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला सगळे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. तर पुढील माहिती अशी आहे की एस टी महामंडळामध्ये या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. उमेदवार हे 33 वर्षाचे असणे आवश्यक आहे आणि भरतीसाठी या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. मेकॅनिकल मोटर व्हेकल, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल मेकॅनिक इंजिनिअरिंग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तुम्ही ITI डिग्री घेतलेली असावी. उमेदवारांनी संबंधित रेंजमध्ये ITI पूर्ण केलेला असावा. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. राज्य परिवहन महामंडळ जळगाव